नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी मुंबईवरून गावी आलेलो आहे. आज आहे आमच्या गावची यात्रा. आज आहे आमचे ग्रामदैवत आई श्री देवीची यात्रा आहे. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये आई श्री देवीची पालखी सोहळा आणि मिरवणूक सोहळा तुम्हाला दाखवतो या ब्लॉग मध्ये. वर्षातून एकदा यात्रा येते. तर मरडी गावामध्ये आनंदाच्या उत्सवाचे वातावरण आहे. आता मी निघालेलो आहे गावात. चालत. मला वाडीतून खाली चालत जायला लागतं गावामध्ये मंदिरापर्यंत. आता मी पाय निघालोय चालत. आता मला दाखवते बघा. असं पाय खाली पायी चालत जायला लागतं खाली मंदिरापर्यंत. 10 मिनिटं लागतात चालू जायला. आता मी मंदिरापाशी बसलेलो आहे. गुळाला घेतलेलं आहे. तिथून आत मी जात आहे नीलय देवीच्या मंदिरामध्ये आतमध्ये. चला पटपट चला. आता मी मंदिरात पोहोचलेलो आहे. तर देवीला गुलाल टाकलेला आहे सर्व. आता इथे सर्व भाविक मंदिरामध्ये जमा झालेले आहेत देवीला गुलाल टाकण्यासाठी. मला दाखवतो अशा प्रकारे भाविक सर्व जमलेले आहेत मंदिरामध्ये देवीच्या गुलाल टाकण्यासाठी. हे आहे दीपस्तंभ. आमची बघा फॅमिली घरची सर्व. देवीला गुलाल टाकून महालक्ष्मी मंदिरावर आलेला आहे गुलाल टाकण्यासाठी.
हटा सावन की घटा, हटा सावन की घटा।
चला ऐकूया फरमाईश. मामाच्या आहे कोणाचं यज्ञ लाल देवाचं गाणं. आहे कोणाचं योगदान लाल देवाच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल देवाच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल देवाच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल देवाच्या गाडीला.
श्री निनय देवीचा पालखी सोहळा झालेला आहे, छबिना झालेला आहे. पालखी आतमध्ये मंदिरात नेलेली आहे. तर मी आतमध्ये जात आहे मंदिरामध्ये. नाही ती खाली आहेत. चला हे नाही चला हे चला बोलून मागे खाली बघ की पुढे घे मला पाय पड चल पुढे चला आईच्या नावानं चांग भलं झाले 2 दिवस. निनय देवीचा तो शिबिना झालेला आहे. पालखी आतमध्ये मंदिरात ठेवलेली आहे. तर मी निघालाय चालत घरी. आता जस्ट मी घरामध्ये पोहोचलेलो आहे. ग्रामदेवत निनय देवीला आता गुलाल टाकलेला आहे. तर मी घरामध्ये आलोय तर घराच्या देवाला गुलाल टाकणार आहे ते मला दाखवतो आता. तीन वाजले आता जस्ट आता मी बसतोय जेवायला. घरातली सर्वजण जेव्हा बसले तुम्हाला दाखवलं जेव्हा बसते ती कशी. ही आहे बघा माझी बहीण प्रायसी पवार. इकडं आहे बघा आई बसते जेवायला.
थोडी आई हास. हे बघा जया बसले आता. आज आहे मटण. आज यात्रा असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी मटण आहे. आता मी परत निघालेलो आहे खाली गावामध्ये. तर तुम्हाला दाखवतो गावची यात्रा खेळणी कशी आहेत ते. आता निघालेलो आहे गावात खाली. आता मी जस्ट गावामध्ये पोहोचलेलो आहे. पोचत आपल्या की पाऊस चालू झाला आहे. ते वाळवाचा पाऊस पडत आहे. गारा पण पडत आहेत. आज यात्रा आहे तर बरोबर आज पाऊस पडत आहे बघा. तेव्हा इथं पाऊस जोरात चालू झाला आहे का. एका साईडला मी तो उभा आहे. वाळवाचा पाऊस आल्यामुळे सर्व दुकानदारांनी ही सर्व दुकानं अशी झाकलेली आहेत पावसामुळे. पाऊस पडत आहे त्यामुळे वाळवाचा. त्यामुळे दुकानं सर्व झाकलेली आहेत अशी. पार पडलेली मरळीची यात्रा अगदी सकाळपासून उत्साहात पार पडली. पण जरा संध्याकाळी वरुण राजाचं आगमन झालं. देवीच्या आशीर्वादाने पाऊस पडला. पण जरा तारांबळ उडाली सगळ्या दुकानदारांची वगैरे. आणि जे यात्रेसाठी येणारे पाहुणे पै म्हणा, महिला मंडळ म्हणा, यांची जरा तारांबळ उडालेली आहे. पण तरी बी त्या यात्रेचा आनंद घेणारे लोक भरपूर आहेत पावसात सुद्धा. तर सर्वांनी अजून सुद्धा आनंद घ्या, कारण मरळीची यात्रा सगळ्यात भारी. पाऊस गेल्यामुळे सर्व दुकानं ओपन झाली आहे. सर्व सोमवारी गावातली ग्रामस्थ येत आहेत. छोटी मुलं आता यात्रेमध्ये येत आहेत. यात्रेचा आनंद लुटण्यासाठी. आणि सध्या माणसं पण येत आहेत. आता हे पाऊस गेल्यामुळे सर्व दुकानं ओपन केलेलं आहे. अशी दोन साईडला अशी दुकानं आहेत. दोन दुकानं आहेत अशी. सध्या आता माणसं येत आहेत पाऊस गेल्यामुळे प्रसाद घेण्यासाठी किंवा छोटी मुलं यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत सर्व. सध्या पाऊस गेल्यामुळे आता त्या ठिकाणी प्रसादाचं आहे दुकान. त्या साईडला तिकडे प्रसादाचं दुकान आहे. पाऊस गेल्यामुळे दुकानं ओपन करत आले सर्व आता. अशी इकडे आईस्क्रीमची दुकानं आहेत. सध्या आता सर्व भाविक येत आहेत यात्रेचा आनंद लुटण्यासाठी. मरळीच्या यात्रा कमिटीने कुस्त्यांसाठी अतिउत्तम नियोजन केले होते. पण काय अवकाळी पावसामुळे कुस्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. फड पण चांगला केला होता. चांगली माती आणली होती. पण काही अवकाळी पावसामुळे त्या कुस्त्या काही रद्द केलेल्या आहेत. त्या ठिकाणी स्टेज पण चांगल्या प्रकारे केले होते. असं चांगले स्टेज केले होते. अचानक पाऊस आल्यामुळे कुस्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता मी निनारीचा प्रसाद घेत आहे घरी नेण्यासाठी. आता मी निघालेला आहे प्रसाद घेऊन घरी. प्रसाद घेतलेला आहे. सध्या आता लाईट नाही. त्या पावसामुळे सर्व विजा कडकड असल्यामुळे
लाईट गाडलेली आहेत सध्या लाईट नाही पूर्ण परळी गावामध्ये. सध्या वाडीमध्ये आले पण सध्या लाईट नसल्यामुळे विजेमुळे लाईट बंद केली सर्व. सध्याच लाईट नाही पूर्ण. आता मी ज्येष्ठ घरामध्ये पोचलेलो आहे. आता लाईट आलेली आहे. पुन्हा घरामध्ये प्रकाशात आहे. आज ग्रामदैवत आईनी देवीची यात्रा आनंदात उत्साहात साजरी झालेली आहे. अशा प्रकारे ह्या ब्लॉगचा मी एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चॅनलवर नवीन असाल तर मी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. जय शिवराय.